काही वाक्य माझ्या शेतकऱ्यांच्या संवादात आणि काही शास्त्रीय मंडळीच्या संवादात आली ऐकायला, ती तुम्हाला सांगतो. म्हणून म्हणलं वाचून दाखवणार आहे 5-6 वाक्य. शेती आणि रेतीत फरक काय. तुम्हाला हे लिहून पाहिजे असेल तर मी सांगतो, तो पाठवेल लिहून. मी माझ्या बालपणापासून ऐकत आलोय. मी शेती कधीपासून ऐकतो माहिती आहे? शाळेतलं वाचलं नाही, तेव्हापासून वडिलाच्या शेजारीपासून वाचलं. वडिलाच्या शेजारी बसून ऐकलेलं रेडिओवरचं आणि अनेक पुस्तकातलं एक वाक्य आहे, ज्याच्यामध्ये मागच्या 60 वर्षात कणभर बदल झालेला नाही. सगळ्यांना मराठी कळतंय? नाही तर इंग्रजी हिंदी सुरू करा. जमीन उत्तम निचऱ्याची पाहिजे. थेट हिमालयाच्या टोकापासून ते कन्याकुमारीच्या दक्षिणेपर्यंत एकच वाक्य सगळ्या भाषांमध्ये सगळेजण इमानदारीने सांगतात. आता पुढचं वाक्य, त्याचं मला मराठी माहीत आहे, हिंदी इंग्रजी माहीत नाही. पारंपरिक शब्द आहे, शेतकऱ्याने सावड आणि बेवड सोडायचा नाही, बेवडा सोडायचा. परत सांगू, सावड आणि बेवड सोडायचा नाही, बेवडा सोडायचा. पुढे तुम्ही करत आहात, पण आणखीन गंभीरपणे करा. मातीचा स्वतंत्रपणे अभ्यास करा. मी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मातीवर केलेलं होतं. आता मी त्यात SRTचं काही ॲडिशन करणार आहे, संधी मिळेल त्यावेळेस. पुढे मिश्र पिकाचे रहस्य विसरू नका. ते आलंय वरती बेवडमध्ये, पण तरी परत सांगितलं. त्याला मी एक पुरवणी देतो, मुद्दाम अभ्यास करा. सजातीय पिकांचे दुष्परिणाम याच्यावर अभ्यास करा. जगात कुठं काय झालंय सजातीय करण्यामुळे. आणि भारताचा इतिहास बघायचा ठरवला 200 वर्षात. 200 कशामुळे? इंग्रजांनी जंगल तोडून नीळ लावायला लावली, जंगल तोडून चहा लावायला लावला, आणि चांगले चांगले लाकडं नेऊन सलग सागवान लावायला सांगितले, आणि काही विदेशी लाकडं आणली. याचा एकत्रित परिणाम आपल्या शेतीवर काय झाला आहे याच्यावर थोडं चिंतन करा. पुढे शेती अर्थशास्त्राबद्दल किमान खरेदी करणारा शेतकरी. परत एकदा सांगतो, किमान खरेदी करणारा शेतकरी हा शेतकऱ्याच्या समृद्धीचा मार्ग आहे. पुढचं वाक्य, आणि हे कुठून उचलले ते सांगतो. आता आपल्या ते वाचणारे खूप आहे, शेतकरी वाचत नाही ते खरं नाही. डॉक्टर प्रभाकर मांडे, ज्यांना मागे पद्मश्री मिळालं, त्यांचं एक पुस्तक आहे, भारतीय शिक्षणाच्या धोरणातील राजनीती. हे भलं मोठं नाव आहे, कळत नाही कशाचं आहे ते. लॉर्ड मेकॉलेने आपल्या ज्या सगळ्या शाळा काढल्या ना सध्याच्या, त्या का काढल्या याच्याबद्दल जी चर्चा आहे त्याचा इतिहास असा आहे की इंग्लंडच्या कायदेमंडळामध्ये चर्चा झाली की आपली शिक्षण पद्धती भारतात न्यायची. त्यावेळेस आपल्या बाजूने बोलणारे 30 लोक होते. इंग्लंडच्या कायदेमंडळातल्या अंदाजे 110 लोकांपैकी त्यांनी काय सांगितलंय, भारतातला शेतकरी हिशोब ठेवतो, असं हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांनी सांगितलंय त्यावेळेस, 250 वर्षापूर्वी. तुम्ही स्वतःला विचारा. आणि भारतीय शेतकऱ्याच्या दुःख नीतीपैकी आपण आपल्या नोंदी ठेवत नाही. आणि फार लांब वही लिहायची नाही, फक्त लिहायचं की शेतात लाल किडे सापडले एवढंच लिहा. सुरवंट सापडले, आसवल्या आळ्या सापडल्या, मावा होता, ती तारीख आणि ते लिहा. सोपं एक अवघड सांगितलं. एकूण ग्लायफोसेट किती वापरलं, कोणत्या महिन्यात किती वापरलं. आता आपल्या मित्रांनी सांगितलं की त्यांनी हुड वापरला. मला माझ्या माणसाने वापरत होतं ना, इकडे तिकडे उडतंय म्हणून. माझ्या लक्षात नाही आलं की त्याला छत्रीचं पिल्लू घेऊन द्यावा. सोपं आहे ना. हॅक लावा ना, काहीच नाही भेटलं तर. एक थोडक्यात मला तरी वाटतं शेवटचा मुद्दा आहे, पण अजून काही आठवणूक सांगेल. SRT आणि पारंपरिक ज्ञान याची काही सांगड घालायची याचं चिंतन करा. एवढं पुढे. ओके. साहेब यानंतर आम्हाला